हरि ओम हरि ओम ओम जय श्री राधे हरि ओम ओम हरि ओम ओम हॅलो हॅलो या ठिकाणी आलेल्या महिला वर्गांना विनंती आहे थोडं थोडं समोर सरका थोडं समोर सरका आज प्रचंड अशी गर्दी झालेली आहे आपण शांत चित्तेनं बसायचं आहे हां नाही ते भाग जे गॅप आहे ना ते ठेवू नका इकडल्या साईडला जागा भरपूर आहे बरं हां बोला फॅन चालू आहे हरि ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् स्थापकाय धर्मस्य सर्वधर्मस्वरूपिणे अवतार श्री शिवाय श्री हरिबाबाय नमो नमः वन्दे देवमुमापतिं सुरगुरुं वन्दे जगत्कारणं वन्दे पन्नगभूषणं मृगधरं वन्दे पशूनां पतिं वन्दे सूर्यशशाङ्कवनिनयनं वन्दे मुकुन्दप्रियं वन्दे भक्तजनाश्रयं च वरदं वन्दे शिवं शङ्करम् शान्तं पद्मासनस्थं शशिधरमुकुटं पञ्चवक्त्रं त्रिनेत्रं शूलं वज्रं च खड्गं परशुभयदं दक्षिणाङ्गवन्तं नागं पाशं च घटाकडमृगसहितं शाङ्कुशं वामभागे नानालङ्कारदीप्तस्फटिकमणिनिभं पार्वतीशं नमामि राधा मेरी स्वामिनी मैं राधे जुकोदास जनमा जनमा मोई दीजियो श्री वृंदावन मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः सद्गुरुदेव भगवान की जय श्रीयावल रामचंद्र भगवान की परमेश्वर भगवान की जय पंढरीनाथ भगवान की जय महाराज की जय संत श्री तुकाराम महाराज की साधु संतन की जय नमः पार्वती पते हर हर महादेव
सत्यप्रती आराध्य दैवत परमहंस ब्रह्मानंद लहरी बाबा, चराचरामध्ये वास करणारी श्री गुरुदेवी शक्ती, समुपस्थित सर्व ममतामयी माता एवं सज्जनांनो, काल षष्टम दिवसापर्यंत ज्या मंगलमयी कथेचं आपण चिंतन केलेलं आहात, आज सप्तम दिवसामध्ये आपण प्रवेश करतो, अर्थात अंतिम दिवसामध्ये प्रवेश करत आहोत। मंगलमयी कथेला प्रारंभ करण्या अगोदर काही क्षण भगवान श्रीरामचंद्रांचं गुणानुवादन करू। सगळ्यांनी आमच्याबरोबर टाळी वाजवत मुखाने नामस्मरण करायचं। काही क्षण श्रीरामचंद्रांचं। हरे राम हरे राम हरे राम हरे 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 राम हरे राम हरे राम हरे हरे। हाथ पर भाव से जय हो, जय श्री राम। अवधपुरी के राजा राम, अवधपुरी के राजा राम, वृंदावन के कृष्ण राम, वृंदावन के कृष्ण राम, कैलासन के शंकर राम, राजा
हरि बोल। हरे राम 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 सीता राम 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 हरे राम 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 सीता राम राम हरे सद्गुरुदेव भगवान की जय। श्यामल रामचंद्र भगवान की जय। भगवान सूत हनुमान की जय। परमेश्वर भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज की जय। अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त दत्तात्रेय भगवान की जय। नमः पार्वती पते पते हर हर महादेव। करा ना.
माऊली महावैष्णव ज्ञानेश्वर भगवान, श्रीमंत तुकोबाराय महाराज, आद्य गुरु शंकराचार्य भगवान, समुपस्थित व्यासमंचावर विराजमान परमपूज्य आदरणीय प्रातस्मरणीय श्री श्री 1008 महंत गोपाळगिरी बापूंचं आगमन झालं आहे. सगळ्यांनी टाळ्यांच्या माध्यमातून त्यांचं कौतुक करायचं. माझ्यावर नितांत प्रेम, पुत्रवत प्रेम करतात. अगदी मी त्यांचा खूप लाडका आहे. स्वामीजी जवळच कुठेतरी प्राणप्रतिष्ठेला गेलेले होते. मंगरूळ ह्या गावामध्ये मूर्ती प्राणप्रतिष्ठा होती. येता येता माहिती होतं एक दिवस त्यांना यायचं होतं, पण आज इथून जात असताना सहज व्यासमंचाला भेट देऊन जावं म्हणून बाबा या ठिकाणी आले. पुन्हा एकदा त्यांचं व्यासमंचावरून खूप खूप कौतुक आणि त्रिवार वंदन. संत दरस जिमी पातक टरई, संतांच्या दर्शनाने, साधूच्या दर्शनाने पातकांचा नाश होत असतो. मी परवा कथेत सांगितलं होतं, नयनन संत दरस नाही देखा, लोचन मोर पंख करी लेखा. आज खूप सुंदर दिवस आहे. आजच्या दिवसाची नोंद सुवर्ण अक्षरात करावी असा सुंदर योग आहे. भगवान प्रभू रामचंद्र मंदिरामध्ये अधिष्ठित झाले, विराजमान झाले आणि हा सुख सोहळा आपण सगळेजण आतापर्यंत अवलोकन करत होतो. आणि त्याच परमपावन मुहूर्तावर स्वामीजींचं आगमन झालं आहे. पुन्हा एकदा मी त्यांना त्रिवार वंदन करून कथेला प्रारंभ करतोय. अगदी त्यांचाही वेळ खूप व्यस्त आहे. पुढे अजूनही महाआरती आहे असं त्यांनी मला पहिलेच सांगितलं. महाराजजी वेळ कमी आहे. मी म्हटलं अगदी 2 मिनिट या, फक्त भेट देऊन निघून जा. स्वामीजी माझ्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी आले. पुन्हा एकदा त्यांचं कृत्य धन्यवाद. आणि बाबा या ठिकाणी आले. व्यस्त असल्यामुळे ते लगेच रजा घेत आहेत. अशीच कृपा त्यांची आमच्यावर कायम असावी अशी अपेक्षा करतो. आणि याला संत प्रसादी म्हणतात. माझ्या जीवनातले 2 अनुभव आज सकाळपासून अनुभवच चालू आहे. सगळ्यात मोठा चमत्कार भगवान प्रभू रामचंद्रांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा माझ्या हस्ते झाली मालेगावमध्ये. भाग्याची गोष्ट आहे. एका राममूर्ती प्राणप्रतिष्ठेची जबाबदारी आता माझ्याकडे बघा. एक अयोध्येमध्ये श्रीरामचंद्रांचं प्राणप्रतिष्ठा पीएमनी केली. इकडे आहे का? लक्ष असेल तर कळेल. अयोध्येमध्ये भगवान प्रभू रामलल्लांची मूर्ती प्राणप्रतिष्ठा पीएमनी केली. आणि मालेगावमध्ये सुद्धा राममूर्तीची प्राणप्रतिष्ठा जीएमनी केली महाराज. ते पीएम आहे पण मी सुद्धा जीएम आहे ना. चला लक्षात घ्या. सुंदर असा भाव, इतका सुंदर सोहळा. मला माहीत आहे तुम्ही सुद्धा, मी अपडेट घेत होतो, मला मिळत होतं की आज इतका आनंद घेतला माता भगिनींनी, पुरुष मंडळींनी. खूप सुंदर. मी हेच खरं सुख आहे महाराज. ऐसा सुख सोहळा, ऐसा आनंद, एका जनार्दनी भुलला भेद. हा आजचा जो सोहळा आहे अविस्मरणीय आहे. ऐका, बोलू नका, मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही. आज मला माहिती आहे भुके भजन नाही होवे गोपाला. तुम्ही सकाळ 8चा टाईम मी दिला होता, किमान 9ला तरी तुम्ही आले असाल ना. तेव्हापासून जर तुम्ही इथे बसलेले आहात, एकदा तुम्हाला सगळ्यांना प्रणाम माझा, नाही का? कारण तुम्ही माझी वाट पाहत इथे बसलात. तुम्ही इथं बसणं हेच माझ्यासाठी तुम्ही माझ्यावर किती प्रेम करता हे सिद्ध होतं महाराज. कळलं का? पोटाला धरून सगळी मंडळी बसलेली आहे. भगवान प्रभू रामचंद्रावरचं तुमची नितांत असणारी निष्ठा, साधू संतावर असणारी आस्था, आज हा सुंदर योग भगवान प्रभू रामलल्ला विराजमान झाले. नीट आहे का? बोलू नका, बसून जा पटापट. बसून जा मावशी, जागा भेटून तिथं बसून जा. बोलू नका. अगदी 15 ते 20 मिनिटात आपल्याला रामराज्याभिषेकाची कथा सांगून थांबायचं आहे. कथा तर खूप मोठी आहे, पण आता विलाज नाही, समयासी सादर व्हावे, नाही का? म्हणून सुंदर असा योग, ज्या 500 वर्षापासून आपण ज्या मुहूर्ताची वाट पाहत होतो, लक्षात घ्या. माझा भगवान प्रभू रामचंद्र इतक्या दिवस टेंटमध्ये होता. आज तो सोहळा पाहताना आनंद वाटतोय, हृदय द्रवित होतं.
तो मंगलमय सोहळा पाहून मन प्रेम मुदित होतं. किती वेळा मी अयोध्येला गेलो, पाहत होतो तर भगवान प्रभू रामचंद्र तंबूमध्ये असायचे, टेंटमध्ये होते. आणि आज जेव्हा तुम्ही सगळ्यांनी लाईव्ह बघितलेलंच असेल, ज्या वेळेला माझा भगवान श्रीराम मंदिरामध्ये विराजमान झाला ना, व्यासपीठावरून सांगतो, आतून हृदय गदगद होत होतं. इतक्या दिवसाचा वनवास, हजारो लोकांनी ज्या श्रीरामचंद्राकरता प्राणांची बाजू लावली, कित्येक माझ्या राम भक्तांना त्यावेळेला अंगावर गोळ्या घ्याव्या लागल्या. आज सगळ्यांची आत्मा प्रसन्न असेल. सगळे आनंदित असतील. ज्या प्रभू रामचंद्रासाठी तरुण असणारी मुलं, ज्याला कारसेवक म्हणतात, ज्यांनी निळ्या छातीवर गोळ्या झेलल्यात, कित्येक माईबाप, कित्येक स्त्रिया विधवा झाल्या, कित्येक माईबाप पुत्रहीन झालेत. आणि आज तो दिवस किती लाखो लोकांच्या प्राणांची आहुती ज्यासाठी गेलीत, आज मला सांगताना आतून आनंद होतोय की भगवान प्रभू रामचंद्र आज विराजमान झाले. आणि मला असं सांगावं वाटतं की खरंच आज भगवान प्रभू राम प्रतिष्ठित झाले. आणि आज मला सांगायचंय, मी भगवान परमेश्वराच्या चरणावर नतमस्तक होत असताना सुद्धा माझ्या हृदयात हाच भाव होता. आणि कदाचित परमेश्वराने सुद्धा ती हाक ऐकलेली असावी. ऐका, माई बाप, तो सुंदर भाव तुमच्या पुढे मांडायचा आहे. आज भगवान प्रभू रामचंद्र अयोध्येमध्ये विराजमान झाले. सनातनियांनो, हिंदूंनो, आता काळजी करू नका, तुमचा रक्षण करता, तुमचा प्राणदाता आज विराजमान झालेला आहे. महाराज सांगतात, आता भय नाही, आता भीती नाहीये महाराज. कळलं का? आता चिंतामुक्त झाल्यासारखं वाटतं. कधी कधी खूप विचार यायचा एकट्यात असताना या प्रसंगाचा. पण धन्यवाद, आज तुम्हा सर्व सद्भक्तांना खूप खूप साधुवाद, खूप खूप आशीर्वाद आणि बधाई. माझे भगवान प्रभू रामचंद्र मंदिरामध्ये स्थानापन्न झाले. माहीबाप, मी अजून एक नम्रपणे सांगतो, कोण काय बोलतंय, कोण काय म्हणतंय, मला ना टीका टिप्पणी करायची आहे. फक्त इतकं सांगायचं आहे, सगळ्यांच्या डोक्यामध्ये एक महत्त्वाचं असायला पाहिजे की भगवान मंदिरामध्ये बसायला पाहिजे होते, ते बसले महाराज. कळलं का? हे सगळ्यांची आस्था आहे. राम सगळ्यांचा प्राण आहे, राम सगळ्यांचं जीवन आहे, राम तुमचा माझा श्वास आहे. अरे प्राणाशिवाय शरीर चालू तरी कसं शकतं? हे सगळे नाही समजू शकत. ज्यांनी रामाला जाणलंय, रामाला ओळखलंय, तेच समजू शकतात. आणि मला माहिती आहे, माझ्या करोडो लोकांची असणारी श्री रामचंद्र परमात्म्याची ही परमपावन झाकी आज दैदिप्यमान दिसत आहे. पुन्हा एकदा सर्व भारतवासियांना, पूर्ण विश्व आज हा सोहळा साजरा करतोय. भारतच नाही, विश्वामध्ये सुद्धा, भारताच्या बाहेर देश विदेशामध्ये असणारे आमचे हिंदू बांधव आज राम जन्मोत्सवाचा नव्हे, राम आगमनाचा महोत्सव मनवत आहेत महाराज. अख्खा भारत आज भगवामय झालेला आहे, भारत राममय झालेला आहे. कधीतरी असं वाटतं की आज तो प्रसंग पाहून ते शब्द आठवायला लागले. जी भारत सोन्याची चिडिया होती, जी भारत रत्नांची खाण होती, जो भारत आमचा साधुत्वाचा एक अंग असणारा भारत, आणि आमचा प्राणच शरीर असावं पण प्राण नसावा, अशी जी अवस्था होती, आज मी खरं सांगतोय. तसं तर काल रात्रीपासूनच तो एक ओघ वेगळाच होता अंगामध्ये. इथून कथा करून निघालो, लगेच 15-20 मिनिटामध्ये तयारी करून मी मालेगावला निघालो. तिथे कथा सुरू झाली. 1 दिवसाचं रामायण ठेवलेलं होतं महाराज. 2 वाजले रात्री मला तिथे सीतास्वयंवरापर्यंत जायला. 2 आणि सांगू अभिमानाची गोष्ट, लहान लहान लेकरं, या दिदीसारखे लेकरं बसलेले होते, कोणाचा डोळा सुद्धा लागला नाही महाराज, लक्षात घ्या. आणि 2 वाजेपर्यंत लोक म्हणायचे अजून पुढे चालू द्या महाराज. ही तर माझ्या रामचंद्राची एनर्जी होती महाराज. कळलं का? इतका आनंद माझं मलाच कळत नव्हतं.
आज सकाळी सुद्धा जो सोहळा पाहिला आणि एक सांगू मला जो भावलं ते सांगतो, जे अयोध्येमध्ये आहेत त्यांनी तर आनंद घेतलाच, आनंद घेतच आहेत. किंबहुना अजून मला सांगायचंय तिथं PM असल्यामुळे किती मोठा प्रोटोकॉल असेल, पण जो आनंद आम्हाला लुटता आला ना, कदाचित त्यांना लुटता आला का नाही माहीत नाही, पण आम्ही खुद नशिबी आहोत महाराज. हा सोहळा पुन्हा मिळणे नाही, हा ऐतिहासिक दिवस आहे. वाढोणा वासियांनो तुम्हाला खूप खूप धन्यवाद, विश्वस्त मंडळीला खूप खूप धन्यवाद. हा आजचा दिवस सुवर्ण अक्षरात लिहून ठेवावा असा दिवस आहे. तुम्ही या दिवसाचे सगळे साक्षी बनलात. मला अपेक्षा नव्हती की आजच्या कथेमध्ये इतके सगळेजण येतील, पण तुम्ही तुमच्याकडे पाहून अजून माझा आनंद द्विगुणित झालात. मी सांगितलेल्या शब्दाला तुम्ही मान दिलात आणि आपण सगळे काम सोडून इथं उपस्थित आलात. मी कायम तुमचा ऋणी राहीन. माझ्या शब्दाला तुम्ही मान दिलात. नाही तर मला वाटत होतं आज प्रत्येक गावात उत्सव आहे, प्रत्येक गावामध्ये मी बघत होतो आज येताना जाताना असं वाटायचं गाडीतून उतरावं त्या दिंडीत सामील व्हावं. खरंच सांगतो मी कधी कोण्या दिंडीत जात नाही, मला आवडत पण नाही, पण आज मी मालेगावच्या दिंडीमध्ये जवळजवळ 1.5 किलोमीटर फिरलो. लक्षात घ्या, कळलं का? राममूर्ती बरोबर. आणि तिथून निघाल्यानंतर तर असं वाटत होतं ज्या ज्या दिंड्या रस्त्यात दिसत होत्यात ना, पण माझ्यासमोर परमेश्वर मंदिर दिसत होतं, हे व्यासपीठ दिसत होतं आणि तुम्ही बसलेले सगळे चेहरे दिसत होते, म्हणून धावत पळत करत इथपर्यंत आलो. येता येता मला जरा विलंब झाला, त्यामुळे पुन्हा सर्वांचा मी क्षमस्व आहे. आजच्या प्रसंगाला मला सुरुवात करायची आहे. भगवान प्रभू रामचंद्राची प्रमुख पावन कथा. काल आपण शबरी प्रसंगापर्यंत आलो. कोण शबरी? अजून एक सांगेल मी तुम्हाला. शबरीने जशी रामचंद्राची वाट पाहिली ना माई बाप, ऐका. श्रीराम मंदिर कारसेवा 1992 मधली घटना आहे. श्रीराम मंदिर कारसेवा 1992चे 13 कारसेवक आलेले आहेत. त्यांचा सत्कार करायचा आहे, तरी सगळ्यांनी 1-2 मिनिट आपण त्यांना द्यायचे आहे. एकदा टाळ्याने त्यांचं स्वागत करायचं आहे, कौतुक करायचं आहे. जय श्रीराम. आपण ज्या कार्यक्रमाचे साक्षीदार झालो, ज्यांनी आपल्या रक्ताचं पाणी केलं आणि त्यामध्ये अनंत कारसेवक असे आपले निघून गेले आणि त्यातले काही साक्षीदार झाले, ते आपल्यामध्ये आज पण आहेत. त्यांचा मानसन्मान आपले परमपूजनीय बालयोगी गजेंद्र महाराज यांच्या हस्ते होणार आहे. मी खताळ सरांना विनंती करतो, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे खताळ सर अजयजी बेदरकर, गजानजी जाधव यांनी कारसेवकाचा मानसन्मान करायचा आहे. आपल्या सर्वांच्या साक्षांनी हा मानसन्मान होणार आहे, जे की 1992ला बाबरी ढाचा पाडला. ते बाबरी ढाचा पाडण्यामध्ये आपल्या भूमीतील काही मंडळी होती, त्यापैकी मी नावं जाहीर करतो, त्यांचा सत्कार करायचा आहे. श्री कांतागुरू वाळके वाढोणा, त्यानंतर अनिलजी भवरे, त्यानंतर सदाशिव पाटील कारलेकर, त्यानंतर पंढरी बेंद्रे शिरपल्ली, संभाजी जाधव शिरपल्ली, दिगंबर गर्दस्वार शिरपल्ली, प्रकाशराव शिंदे पाटील शिरपल्ली, त्यानंतर पंडितराव जाधव शिरपल्ली, मोतीराम बेले एकंबा, सो ज्योतिताई पार्टीकर वाढोणा, स्वर्गवासी आपल्यात जे आज नाहीत असे विजयकुमार नरवाडे, त्यानंतर राजेश्वर हेंद्रे, या सर्वांचा मानसन्मान करायचा आहे. महाराजांच्या हस्ते त्यांचा मानसन्मान होणार आहे. अनिलजी भवरे आलेले आहेत. मी ज्याचे ज्याचे नाव घेतले त्या सर्वांनी यायचं आहे. खताळ सर स्टेजवर येतील. स्वर्गवासी विजयजी नरवाडे यांचा मानसन्मान घेण्यासाठी रामभाऊ नरवाडेला विनंती करतो मी, त्यांनी यायचं आहे, जे की आज आपल्यात विजयभाऊ नरवाडे नाहीत. ज्याचे ज्याचे नावं घेतले त्या सर्व कारसेवकांनी स्टेजवर यायचं आहे. अकलवाड सर स्टेजवर येतील.
कारसेवकाचं महत्त्व आणि थोडूसा अनुभव एक आपल्या 2 मिनिटामध्ये कथा थांबलेली आहे याचं भान ठेवून 2 मिनिटामध्ये आपल्याला अनुभव सांगायचा आहे. फक्त 2च मिनिटं. 28 नोव्हेंबर 92 आम्ही निघालोत नांदेडवरून. नांदेडहून भरपूर लोक होते. अक्षरशः रेल्वेच्या टपरावर लोक बसलेले होते. बरोबर आम्ही अयोध्येमध्ये पोहोचलो. 1 डिसेंबरला आपलं जे कार्य आमचं होतं ते सुरू झालं. अख्ख्या अयोध्येमध्ये साधू संत मंत आमच्यासारख्या मुली, त्यावेळेस मी मुलगी होती, माझं लग्न झालेलं नव्हतं, आमच्यासारख्या 100 मुली आणि तुमच्यासारख्या म्हाताऱ्या साधू संत महिला भरपूर लोक पूर्ण अख्ख्या राज्यातून आले होते. फक्त नांदेडमधून नाही तर प्रत्येक जिल्ह्यातून ग्रामीण भागातून, जसं हिमायतनगरमधून इतके होते तर मी पण नांदेडमधून होतो. लाखो लोक तिथं पोहोचलो. एकच धैर्य होतं की आपल्या लल्लाची जागा आपल्या ताब्यात यायला खूप वर्ष लागले. लाखो लोक मेले. 90मध्ये माझ्या अनेक भगिनी मेल्या. अक्षरशः शरीरवरती लाल झाली होती रक्तांनी. आणि मरताना माझ्या महिलांनी लिहिलं होतं, आम्ही गेलेल्याचा गम करू नका, मंदिर बांधायला विसरू नका, मंदिर बांधायला विसरू नका. तो क्षण आज आपण पाहिलेला आहे. योगायोगाने मलाही अयोध्येमध्ये बोललेलं होतं, पण काही लोकांचं हात जोडून विनंती होती की बहिणी तू इथं थांब, इथं तुझी आवश्यकता आहे. ठीक आहे, हीच माझी अयोध्या आणि हीच माझी नगरी. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. यानंतर ज्योतिताई घेतील मानसन्मान आणि पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात करावी अशा सूचना करतो. आले का? हो. ओके, झाले. धन्यवाद. हरि ओम. ओम. जय श्रीराम. ऐका. जय श्रीराम. नाथ, खरंच आपण खूप बडभागी आहोत. ही सगळी कारसेवक मंडळी आपल्या या वाडोणा ग्रामातील निघाली. एकदा सगळ्यांनी त्यांचं टाळ्यांनी कौतुक करायचं आहे. ह्या टाळ्या आपल्या खूप कमी आहे त्यांच्यासाठी. आपण काहीही केलं तरी कमीच आहे, नीट आहे का? पण आज सगळे प्रसन्न आहेत. सगळ्यांना आज भगवान प्रभू रामचंद्र विराजमान झाल्यांचा आनंद आहे. कित्येक साधू संत महंत, कित्येक लेकर त्यावेळेला अनाथ झाले, पण आज अनाथाचा नाथ मंदिरामध्ये विराजमान झालेला आहे. भगवान प्रभू रामचंद्र या सगळ्या ज्यांनी त्यांच्या या कार्यासाठी प्राणाची बाजू लावली, या सगळ्यांना आपल्या चरणारविंदामध्ये घ्यावं एवढी अपेक्षा व्यासमंचावरून करतोय. भगवान प्रभू रामचंद्रांच्या चरणी अर्जी विनंती करतोय आणि आपल्या प्रसंगाकडे येतो. माता शबरी वाट पाहत होती, आज राम येईन, आज राम येईन. अरे शबरीनी जशी वाट पाहिली ना, तशी आमच्या सर्व हिंदू बांधवांनी राम बसण्याची वाट पाहत होते. आज शबरी सारखी प्रतीक्षा आमची सुद्धा आज पूर्ण झालेली आहे. खरंच ही रामकथा धन्य झाली, आजची तिथी धन्य झाली. भगवान प्रभू रामचंद्रांनी, काही जणांचा प्रश्न होता, तुम्हाला पटेल नाही पटेल मला माहीत नाही, पण मी सांगून जातो माझ्या मनाचा भाव आहे. काही जण म्हणत होते रामनवमी पुढे राहिली, मग आताच करायची काय गरज होती? रामनवमी पुढे राहिली, आताच करायची काय गरज होती? मी त्याचं उत्तर देतो, रामनवमी जरी पुढे राहिली, आज करायची गरज काय होती? माझ्या रामाला वाटलं अरे नवमी तिथीला मी पावन केलेलं आहे, आज द्वादशी तिथीला परत मला पावन करायचं आहे, म्हणून आजच्या तिथीला ते आले. कळलं का? जेव्हा जेव्हा देव येतो तेव्हा तेव्हा विशेष तिथी घेऊन येतो, म्हणून ही तिथी विशेष माझ्या प्रभू रामचंद्रासाठी बनलेली आहे. या तिथीचं काहीतरी भाग्य असेल. कितीतरी वर्षापासून ही तिथी वाट पाहत होती, राम परमात्मा माझ्या या तिथीवर यावे. रामाने म्हटलं बाई मी एकदा आलोय, आता पुन्हा असं येणं नाही. राम जन्म तर झालाय माझा, पण नवा मूर्ती रूपाने तुझ्या तिथीमध्ये जन्म होईल, म्हणून आज नकळत आजच्या तिथीवर रामलल्ला विराजमान झाले. हे त्याचं कारण आहे महाराज. कळलं का? त्याला
खूप सारे कारण माझ्याकडे आहे, उत्तरही आहेत, पण तितका वेळ नाही आहे. शबरींची जी प्रतीक्षा संपली ती आपली प्रतीक्षा. आणि भगवान प्रभू रामचंद्राने शबरीजींना 9दा भक्तीचं वर्णन केलंय. वेळ आपल्याकडे तितका नाही आहे. 9दा भक्ती तुम्हाला मी सांगून जातो. प्रथम भगती संतन कर संगा, दुसरी रती मम कथा प्रसंगा. पहिली भक्ती संतांचा संग, दुसरी भक्ती कथेचा प्रसंग. कथेमध्ये लक्ष लावा, कथेमध्ये मन लावा, कथेमध्ये रमा. कथेत रमत रमत गेलात ना तर एक दिवस देव तुमच्यात कधी रमून जाईन पता लागत नाही. म्हणून कथेत रमा. प्रथम भगती संतन कर संगा, दुसरी रती मम कथा प्रसंगा. गुरुपद पंकज सेवा, तिसरी भक्ती. महाराज सांगतात तिसरी भक्ती गुरुपद पंकज, गुरूंच्या चरणाची सेवा करा. सद्गुरू महाराजांच्या सानिध्यात राहा. सद्गुरूंनी दिलेल्या वचनाचं पालन करा. गुरूंनी दिलेल्या मंत्राचा जाप करा. होईल काय? तिसरी भक्ती आहे गुरुपद पंकज सेवा, तिसरी भगती आमान. चौथी मम गुणगान करही कपट तजी जाण. चौथी भक्ती ती आहे माझं गुणगान करा. पण कसं करा? कपट तजी जाण. पोटात कपट ठेवू नका, गाळ ठेवू नका, कोणाविषयी द्वेष ठेवू नका. द्वेष रहित होऊन भगवंताचं भजन करणे म्हणजे चौथी भक्ती. पाचवी मंत्र जाप मम दृढ विश्वासा. पाचवी भक्ती ती आहे देवाच्या नामाचा जप करा. आणि नुसतं जप नाही तर दृढ विश्वास ठेवून करा. जपात सिद्धी, जपात सिद्धी, जपात सिद्धीर्न संशय. महाराज सांगतात अशा 9दा भक्तीचं चिंतन करत असताना 6वी भक्ती आहे छल दल. आपल्या मनात असणारं बाजू काढून टाका. ही 6वी भक्ती आहे. सातव मोही मय जग देखा. 7वी भक्ती ती आहे सगळ्यामध्ये देव दिसावा, सगळ्यामध्ये राम दिसावा. ही 7वी भक्ती आहे. महाराज कळलं का? इतकं जरी पाहिलं तुम्ही, सगळ्यात देव आहे. माझ्यात आहे, माझ्या शत्रूत आहे, सगळ्यात देव आहे. सातव मोही मय जग देखा, मोते अधिक संत करी लेखा. सगळ्यामध्ये माझं स्वरूप पहा, पण माझ्यापेक्षाही श्रेष्ठ संताचं स्वरूप जाणा. हे राम स्वतः सबरीला सांगतात. मोते अधिक संत करी लेखा. हे 7वी भक्ती. 8वी यथा लाभ जथा संतोषा. जे मिळेल ना, 8वी भक्ती जे प्राप्त झालंय त्याच्यामध्ये संतोष माना, आनंद सामावून घ्या, दुःखी कधी राहू नका. जे मिळालंय प्रारब्धानुसार मिळालंय, माझ्या नशिबानुसार मिळालंय, त्यामध्ये समाधान माना. यथा लाभ जथा संतोषा. जे मिळतंय त्याच्यात समाधान माना. चतकोर मिळाली ना, आनंद माना. अर्धी मिळाली ना, आनंद माना. एक मिळाली ना, आनंद माना. पण चतकोर मिळाले की अर्धी पाहिजे, अर्धी मिळाली की अजून 3 कोरा पाहिजे, मग 3 कोर मिळाली की 1 पाहिजे, 1 मिळाली की 1.25 पाहिजे. हे आशा वाढत जाते. महाराज सांगतात आशा वाढत गेली तर होणार काय? सर्व सुखाची या आशा जन्म गेला, जन्म निघून जातं. महाराज मग काय आहे त्याच्यामध्ये आनंद मानायचा प्रयत्न करा, आहे त्यामध्ये समाधान मानायचा प्रयत्न करा. ही 8वी भक्ती दिली महाराज. 9वी भक्ती भगवान सांगतायत की आपण सगळ्यांनी या 9 मधून कोणती एक साध्य करा. 9 एक किसी की होई, नारी चरा नारी पुरुष सचरा चर सोई. या 9दा भक्तीतून कोणती एक धरा. जे सांगितले ना मी, या 9 मधून सगळ्याच केल्या पाहिजे असं काही नाही. आणि फारच प्रारब्ध असेल, 9ही तुमच्या वाटेला आल्या तर मग बोलायचं कामच नाही. सोन्याहून पिवळं, पण इतक्या मिळत नाही. आता सांगितलेल्या भक्तीतून कोणती एक धरा. माझे रामजी तुमचं कल्याण केल्याशिवाय सोडणार नाही. हे रामाचे वाक्य आहेत, माझे नाही. शबरीला उपदेश केलेले महाराज, कळलं का? म्हणून 9दा उपदेश, 9दा भक्तीचा उपदेश, शबरीच्या अंगाचं पाणी किंवा शबरीच्या मुक्तीचं वर्णन केलेलं आहे. आणि तदनंतर राम पुढे येतात. पंपा सरोवरावर भेटी होत आहेत. कोणाच्या? हनुमंत आणि रामचंद्र. सुंदर त्यांच्या भेटी झाली, एकमेकांच्या ओळखी झाल्या. हनुमंतराय श्री रामचंद्रांना घेऊन ऋषीमुख पर्वतावर येतात. ऋषीमुख पर्वतावर सुग्रीवांची भेट होते, मैत्रीचा करार होतो. सुग्रीवांची पत्नी वालीने ठेवलेली आहे. रामाचंही दुःख तेच आणि सुग्रीवाचंही तेच. सुग्रीवाला शब्द दिला, तू माझी पत्नी शोधू लाग, मी तुझी पत्नी सोडवून देईन. साठलोट झालं, ठरलं. मग शेवटी भगवान प्रभू रामचंद्रांनी वाली सुग्रीवाचं युद्ध लावलं. त्यामध्ये एका बाजूला लपून बाण मारलेला आहे, वालीचा उद्धार केला. वालीने आपल्या मुलाचा हात रामाच्या हातात दिला आणि वालीचा मुलगा नाव त्याचा अंगद. अंगदाला सांगितले तू प्रभू रामचंद्रांच्या सान्निध्यात राहा. अंगद प्रभूंच्या सान्निध्यात राहू लागले. आता वाली मेल्यानंतर किष्किंधेचं राज्य भगवान श्रीरामचंद्रांनी सुग्रीवाला दिलं. सुग्रीवाला सांगितलं बाबा काही दिवस राज्यभोग आणि लवकर ये, माझी पत्नी धुंडाळायची आहे. सुग्रीव गेला आणि विसरला महाराज. आणि हे सुग्रीवाचं बऱ्याच ठिकाणी सांगण्यासारखं आहे, पण आता वेळ नाही आपल्याकडे. जेव्हा बरेच जण सुग्रीव असतात
अगोदर उभं राहायच्या आधी बरेच सुग्रीव असतात, 2 पायात 2 चपला असतात त्यांच्या. एक पंचवार्षिक झाली ना मग बोलायचं काम नसतं, ते राजे बनतात. सुग्रीवाचं झालं असं, बरं मी कोणाचं सांगत नाही. सुग्रीवाला राजा बनवलंय, पण सुग्रीव रामाचं काम विसरला महाराज, कळलं का? रामाचं काम विसरल्यानंतर 6 महिने झाले वापस आला नाही. एक दिवस रामाला राग आला आणि रामाने लक्ष्मणाला सांगितलं, लक्ष्मणा सुग्रीव नाही आला रे, येतो म्हणालाच. लक्ष्मण म्हणतात, मी पहिलेच म्हटलं होतं यांचा काही भरोसा नाही आहे. का ज्या वेळेला सीतेजीचे दागिने दाखवले होतेत ना, हेही प्रचंडी पडली. दुसरा माणूस असता तर धावत गेला असता, वाचवायचा प्रयत्न केला असता. ज्याला बोलता येत नाही त्या जटायूने पंख छाटून घेतले परोपकार करताना, आणि हा माणूस असताना गेला नाही. मी तेव्हाच म्हटलं राम तुम्हाला, हे प्रभू तेव्हाच म्हटलं याची मैत्री आपल्या कामाची नाही. का स्वार्थी आहे हा माणूस. तू म्हणतं ते बरोबर आहे लक्ष्मणा. तितक्यामध्ये हनुमानजी येतात आणि हनुमानजींना सांगतात, भगवान अरे सुग्रीवांना निरोप दिला पाहिजे. इतक्यामध्ये लखनजींना सांगितलं, तू जा बरं. लखन इकडनं निघाले म्हणे, असा कसा येत नाही, उचलून ताणून त्याला. लखन येत ते. तितक्यामध्ये हनुमानजींना बोलावलं आणि सांगितलं रामाने, प्रभूजी काय हनुमानजी तुम्ही पटकन जा, किष्किंधेत जा, सुग्रीवाला उपदेश करा. लक्ष्मण घरी पोहोचायच्या आधी जा, नाही तर ठोकत घरी आणून सुग्रीवाला. ते आता भावाचा स्वभाव भावाला माहीतच असते ना. एक भाऊ शांत असला आणि एक जास्त भांडखोर असला की त्याला माहीत आहे आपल्या पुढे हा गेला ना कधी कोणाची आपत अंगावर आणे सांगता येत नाही. म्हणून शहाणा असणारा भाऊ पटकन त्याच्या पुढे पोहोचतो. रामाने हनुमंताला पुढे पाठवलं, पटकन जा नाही तर ते गोंधळ करेल. लक्ष्मण पोचायच्या आधी हनुमानजी वरच्या मार्गाने गेले, किष्किंधेत उतरले आणि सुग्रीव 10 वाजले तरी घोरत होते झोपेत. काही काही लोक जागृत घोरतात, सुग्रीव झोपेत घोरत 10 वाजेपर्यंत. हनुमंतजी गेले आणि सुग्रीवजींना जाग करतात, ए बाबा उठ, निवांत झोपलाय माझ्या प्रभूच्या पत्नीचा अजून शोध केला नाही. जांभळी देऊ लागला, बघूत बघूत ना म्हणे, आहेत ना दिवस आपल्याकडे. असंच असतं ना ते, बघूत 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 करतात आणि अगदी दिवस जवळ आले की मग म्हणते आता आचारसंहिता लागली. सुग्रीवाचं सांगतोय हो मी, कळलं का? मग सुग्रीवजी महाराज म्हणतात, रामायण लय खतरनाक आहे महाराज, घरचीच कथा येते. सुग्रीवांना सांगितलं हनुमंतांनी, जांभळ्या देऊ नको, उठ, काळ आलाय तुझा काळ. कुठे लवकर सावध होऊन निघ किष्किंधा गडावर, ऋषिमुख पर्वतावर. का लक्ष्मण येतोय, तापलाय म्हणे आगे सारखा तो. लगेच त्यानं फ्रेश झाला, लगेच तयार झाला. तोपर्यंत तर हनुमंत बाजूला, लक्ष्मणजी घुसले घरात त्यांच्या. कोणाच्या? सुग्रीवाच्या. लटलट लटलट कापू लागला सुग्रीव. हां कापणार नाही तर काय, लक्ष्मण कोण आहे माझ्याकडे पहा. घरामध्ये तुम्ही एकट्या दुकट्या असाव्या किंवा मी एकटा असावा आणि आतमध्ये भेटीला बाबा यावा. कसं होतं सांगा ना तुम्ही, किती वेळ थांबतील, बाबा येऊ द्या बाबा. कळलं का? नुसता साधा बाबा आला तर भीती वाटते, हा शेष आहे बाबा घरात घुसला, कसं राहीन घरात ते, हे सांगायचं होतं मला. शेष अवतार एवढूसा आला तर झोप लागत नाही. रात्री 3 वेळा दचकता, आला का बाजी खाली, आलं काठी खाली, हे तर जवळ येऊन टाकलंय. शेष अवतार आहे, घाबरत होते. सुग्रीवानी शरणागती पत्कारली, निघाले. आले, रामजींना विनंती केली, स्वामी चुकलं माझं, ठीक आहे वेळ घालवू नका, वेळ कमी आहे, काय करायचं चला संशोधन करा. निघाले वानर जिकडे तिकडे निघाले. तितक्यामध्ये हनुमंत म्हणे, प्रभू हे सगळे शोधायला चाललेत, पण सीतेला पाहिलं का यांनी, आणि कदाचित सीता आम्हाला भेटली तर सीतेला काय द्यावं आम्ही, आठवण तुमची. मग राम म्हणतात, कळलं हनुमंता, हे तूच विचार करणार होता, दुसरं कोणी करणार नव्हता. हे घे माझी अंगठी घे आणि ठेव, सीता दिसली की भेट दे. तेव्हापासून अंगठी मुखात ठेवली महाराज हनुमंतांनी. निघाले वानर शोधायला, काही इकडे नळ नीळ जांबवंत शोधू लागले. शोधत समुद्राच्या किनाऱ्यावर आले. काही आता पता लागला नाही. एक योगिनी बसलेली आहे. या सगळ्या वानरांना पाहिलं आणि ओरडायला लागले, ए थांबा रे, भूक लागली, खायचंय तुम्हाला. ते म्हणे कठीण झालं रे बा, कोण आहे तुम्ही, रामाचं कार्य करायला आलात का, ठीक आहे थांबा, आम्ही योगिनी आहे, मला कळलंय, वचन मिळालं होतं जेव्हा रामाचे सेवक मिळतील तेव्हा माझ्या अंगात एनर्जी येईन, असं वचन होतं. थांबा, मला इथून लांबच दिसतंय, हे बघा ती जानकी अशोक वाटिकेत आहे, इथून दिसते मला, योगिनीने सांगितलं. पण आता पुढे जात असताना अजून एक गंमत झाली. समुद्राच्या किनाऱ्यावर आले आणि एक मोठ्या पंखाचा एक पक्षी येऊ लागलं, त्याचं नाव संपाती आहे. या वानेरांना पाहिलं, तिथूनच म्हणतो, रुक जाओ, भगवान ने मेरे लिए भोजन भेजा है, रुक जाओ, सबको खा लूंगा मैं.
ते वानेर म्हणे मेलो रे मेलो आता, हे 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 आपल्याला खातं म्हणे आता. बिचारा तो जटायू धन्य होता, मेला बिचारा राम कार्यासाठी, आणि आपण चाललो दुसऱ्याच्या मुखात विनाकारण. जटायूचं नाव ऐकला की तो संपाती होता, जटायूचा भाऊ. तो म्हणे थांबा रे बाबांनो, तुम्ही जटायूचं नाव घेतलंय म्हणे. हा, मी आता तुम्हाला खाणार नाही, मला संपाती म्हणतात. माझ्या पंखात तेज भरलंय तुम्हाला पाहून. मला इथून दिसतं, सूक्ष्म दृष्टीने पाहतो अशोक वाटिकेमध्ये जानकी आहे. सगळेजण वापस आले. हनुमंताला श्रीरामचंद्राला सांगतात असं असं आहे. आता म्हणे लंकेचा शोध लागलाय, पण जाणार कोण, कोण जाणार. चर्चा होऊ लागली, कोणाला पाठवावं, कोण त्याच्याकडे बोट दाखवे, कोण त्याच्याकडे बोट दाखवे. शेवटी हनुमंतरायांचं चयन केलं. हनुमंतरायांनी मुद्रिका मुखामध्ये धरली, रामचंद्रांना विनंती केली आणि पटदिशी हनुमंतराय निघाले. जय श्रीराम म्हणून उडान ठोकली. जाऊ लागले. मध्ये शुरसा नावाची सर्पाची आई भेटली. तिचं परीक्षण केलं आणि महाराज सुरसेनी आशीर्वाद दिलं, जा तू विजय भाऊ होशील. पुढे निघाले. पुढे महाराज मैनाक नावाचा पर्वत आहे. हनुमंताला म्हणतो, बाबा जरा विश्राम करा, समुद्रावरून तुम्ही जाताय ना, एक 5 मिनिट थांबा. हनुमंत म्हणतोय, राम काज किए बिना मोहे कहा विश्राम. अरे रामाचं कार्य केल्याशिवाय मैनाक मी विश्राम करणार नाही. तू मध्ये आलास ठीक आहे, तुझ्यावर हात ठेवतो आणि तुझा आदर करतो, पण मी इथे आराम करणार नाही. हाताचा स्पर्श करा मैनाकाचा. आणि भगवान पुढे निघाले. येता येता महाराज लंकेत प्रवेश करतात. हा, पटपट करतात ते. आता तुम्ही म्हणाल तुम्हाला कसं माहीत, मी तिथंच होतो प्रवेश करताना. मग महाराज धीरे धीरे पुढे लंकेच्या द्वारावर आले आणि तिथं लंकिनी नावाची दैत्यीन बसलेली आहे, राक्षसीन. तिने बघितलं आणि हनुमंतजी अगदी मसक रूप म्हणजे मच्छराप्रमाणे रूप घेतलं. काहीतरी धक्का लागला आणि एक भांडं पडलं, टणकन आवाज आला. लंकिनी धावत आले, कोण आहे वहां पे, कोण आहे, कोण आहे. हनुमानजी म्हणे, हे कोण आले रीतच. जवळजवळ गेले की हनुमान पुढे उभे झाले. कोण हे करेपर्यंत एक बुक्की मारली, थुतकाडावर 4ही दात पडले. आणि ब्रह्मदेवानी तिला सांगितलं होतं, एका बुक्कीत जेव्हा तुला झांज येईल तेव्हा रावणाचं मरण जवळ येईल. कळलं का. लंकिनीने सांगितलं, बाबा मी ओळखलो, तू महारुद्र आहे, अख्ख्या लंकेत जा, मी तुला काही करणार नाही. हनुमंतजी आतमध्ये घुसले आणि हनुमंत आतमध्ये घुसून करतात काय महाराज सांगतात. आतमध्ये घुसू लागलेले भगवान परमात्मा. हातवर मंदिर मंदिर प्रति करी शोधा, देखे जहाँ तहाँ अगणित जोधा. श्री राम जय राम जय जय राम. 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 मंदिर मंदिर प्रति करी शोधा, देखे जहाँ तहाँ अगणित जोधा. श्री राम जय राम जय जय राम. श्री राम जय राम जय जय राम. गयउद शासन मंदिर माई, अति विचित्र गई जात सबाई. श्री राम जय राम. श्री राम जय राम जय 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 जय राम. शयन किए देखा कभी मंदिर मोहन देखी देहि. श्री राम जय राम जय जय राम. 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 जय जय राम जय जय राम. मंदिर मंदिर प्रति करी शोधा, देखे जहाँ तहाँ अगणित जोधा. आतमध्ये शिरून पाहिलं, घर घर तपासून पाहिलं आणि एका घरात रावण दिसला. माझ्याकडे पहा, एका घरात रावण दिसला. दोघी तिघी नाचत होत्या. त्याच्या एका हातात बाटली होती पाण्याची. पाणी पिन का तो. महाराज रावणाचा आकात बघितला. तिथून पुढे गेले आणि एक घर अजून सुंदर दिसलं, ज्या घराच्या समोर तुळशीचं वृंदावन लंकेत. घरामध्ये असं सुंदर वातावरण. हनुमान म्हणतात, इथं तुळस कशी आली लंकेत. असू शकतं म्हणे, शोपीस म्हणून ठेवलं असं कोणी. लई लोकांच्या घरामध्ये असं असतं. हा, बाहेरून तर असे धार्मिक दिसतात ते. तुळस, कळस, घराच्या मागं झाडात
पळस नाही का? हे सगळं सगळं पण याच्यावर कधी कधी जाऊ नका हा, धोका होतो. बाहेर देखो तो तुलसी का कुंड आहे. तुलसीचं कुंड पाहून असं समजायचं नाही की हे सगळे धार्मिकच असतील आणि माळकरीच असतील ना. बाहर देखो तो तुलसी का कुंडा, घर में फ्रिज में देखो तो मुर्गी का अंडा. काय करता महाराज, दाखवण्यापुरतं. हनुमानजी चकित झाले म्हणे असं तर नसू शकतं. उतरले तर काय घरामध्ये जप चालू होता. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. हनुमानजी म्हणतात लंके श्रीरामाचा जप आणि तिथंच उडी घेतली जय श्रीराम. विभीषण बाहेर आले, ते घर विभीषणाचं होतं. भेटी झाल्या, परिचय झाला. बाबा तुम्ही कोण? मी हनुमंत. तू विभीषण? अरे विभीषण तू या एवढ्या ह्या लंकेच्या ह्या वातावरणात तू असा, तू राहतो कसा इथं? तेव्हा सांगतात श्री विभीषण म्हणतात बाबा काय सांगावं, 32 दाताच्या मध्ये जशी जीभ राहते ना तसं राहतो मी यांच्या. 32 दाताच्या मध्ये. दात कहे जीव को तू अकेली हम 32, दात कहे जीव को हम 32 तू अकेली माय, अंतोडी भी तेडी चली. लक्षात ठेव म्हणे आम्ही 32 आहे तू एकटी आहे. जीभ म्हणते दाताला ए दातांनो, जीवा कहे दात को तुम 32 में अकेली माय, जीवा कहे दात को तुम 32 में अकेली माय, एक बार टेढ़ी चलू तो 32 गिर जाए. अरे तुम्ही जरी 32 असाल पण मी एकटीच आहे. तुम्ही 32 असून माझं करून काय करणार? एका जीबीचे 2 तुकडे करान फक्त. पण मी जरा वाईट जर गेली ना बाजूला तर 32 एका बुक्कीत पाडून जातात लोक. माझं खरं वाटत नसेल तर मंडपाच्या बाहेर निघून एखादीला बोलून पहा, दात सळसळ करत असेल. कळलं? तुका म्हणे नाही विश्वास ज्या म्हणी, जाय मग गेटच्या बाहेर बघ बोलून. चला जाऊ दे, वेळ कमी आहे आपल्याकडे. मग भेटी झाली. म्हणे मी राम भक्त हनुमान. आई कुठे? विभीषण तू मला आईचा पत्ता दाखव, उद्या तुला मी बापाचा पत्ता देईन. हे दोघा भावांचं बोलणं आहे. संत आहे दोघे. दोघांनी एकमेकांना परिचय दिला. अरे म्हणे जानकी अशोक वाटिकेत आहे. प्रभू हनुमंत अशोक वाटिकेत येतात. सीता खेद करू लागले. हनुमंतराय वर जातात. रडू लागली. सीता म्हणते तिथे त्रिजटा नावाची राक्षसी नाही. अगं बाई 20 दे मला प्यायला, आता जगायचं नाही मला. त्रिजटा म्हणे असा खेद करू नको सीता, होईन काहीतरी मार्ग निघेल. मग ताऱ्यांना सांगते हे ताऱ्यांनो, एखादा तरी तारा तुटू दे आणि माझ्या ओटीत पडू दे, त्याच्यानी तरी मी जळून मरेल. आता नाही जगावं असं वाटत नाही. हनुमंतवर ऐकत होते. आणि या विरहामध्येच हनुमंतानी वरून अंगठी फेकली महाराज ओटीत. ओटीत अंगठी फेकली. जानकीने बघितलं ही तर प्रभूची अंगठी आहे. कोण आहे यहाँ पे? कोण आहे? कोण आहे? वरून उडी घेतली. जय श्रीराम. श्रीरामाचा जप करतो कोण? परिचय नव्हता ना. हनुमंतानी परिचय दिला. आई मी राम भक्त हनुमंत, मी तुझा पुत्र आहे. पूर्ण परिचय झाला. एकमेकांशी बोलणं झालंय. अरे हनुमंता इथे तू कसं आलास? म्हणे ते नको विचारू आई, 3 दिवस झाले भूक लागलीत मला, काय खाऊ? ते म्हणे बाबा काय खाशील? समोर वाटिका दिसते ना? म्हणे हां फळबाग आहे, जा पण खालचे खा, पडलेले खायचे. ते म्हणते आई आज्ञेचं तंतोतंत पालन करण, पडलेलंच खाईन मी. म्हणे हां बिलकुल जा. हनुमंतराय वाटिकेत प्रवेश करतात आणि तिथं पहारेकरी होते. आता पहारेकरी झोपलेले, कोणी काही खाय कुंदळ करतात, कोणी काय करतात. हनुमंत जातात आणि ते खाली पाहतात झाडाचा, एकही फळ नाही. अरे आईनं तर म्हटलं पडलेलं खायचं. मग काय झाडं धरू लागले, लखलख हलवू लागले, जमिनीवर पहिले फळं पाडू लागले, मग खाऊ लागले. पडलेले खायचे ना. मग झाडं पहिले धरतात, लखलख हलवतात, खाली पडले की मग खायचे. आणि हे खाता खाता हे सगळे पहारेकरी कोणी काही म्हणणं हनुमंतानं. हनुमंत म्हणे हे काय फुकटचा पगार घेतात का काय? अरे मी इतका धिंगाणा करतो, कोणी काही बोलत नाही, म्हणत नाही. मग काय झालं, इकडे तिकडे फिरू लागले. सीता दिसत होती वाटिकेतून. आणि जिथे जिथे समजा सीता दिसत नाही, आता या खांबाच्या पलीकडल्या काही जणी बसल्यात ना, त्यांना मी दिसत नाही. त्यांना वाटत आहे खांब उकडून फेकावं, पण जमत नाही ना. मग हनुमंतांनी काय केलं, सीतेच्या माझ्यामध्ये येणाऱ्या या खांबासारखं जे झाड आहे ते झाड धरावं, उपटून फेकावं. पाहिजे तुम्ही उपटसान, हनुमंताचं सांगतोय मी. झाडाला महाराज उपटून फेकावं. किती
अर्धी वाटिका दहस नहस करून टाकली. मग शेवटी एक झाड उचललं आणि दैत्यांच्या अंगावर नेऊन फेकलं महाराज. जसं दैत्यांच्या अंगावर फेकलं की मग जागे झाले. कोण आहे? मग हनुमानजी, जे महाराज देऊ लागलेले एकमेकांच्या अंगावर. इतक्यामध्ये काही सेवक आले, विरोध केला पण नाही जमलं. शेवटी जाऊन रावणाला सांगतात, प्रभू रावण जी, अरे कोई तो भी आ गए महाराज, एक बंदर आया है, बड़ा ही उछल कूद करना मचल रहा है, हाथ में नहीं आ रहा है प्रभू. मग आवाज दिला, अक्षय कुमार, रावणाचा पिक्चरातला नाही, अक्षय कुमारला आवाज दिला, अक्षय कुमार. मग अक्षय कुमाराला, जी पप्पा जा म्हणे, एक वानर आलाय. तो वाटिकेमध्ये जातो. हनुमंतानी बघितलं, एका मुष्टिकेचा प्रहार केला, अक्षय कुमार ठार केला. पुन्हा मग निरोप आला, अरे अक्षय मेला, अक्षय मेला की इंद्रजिताला पाठवलं. इंद्रजितानी पाशामध्ये हनुमंतरायाला बांधलं, ज्याला ब्रह्मपास म्हणतात. आणि हनुमंतरायाला बांधून जायचं होतं, नाही तर हनुमंतरायाचा ते पास काही करू शकत नव्हता. हनुमंतराय शांत झाले, कारण रावण बघायचा होता ना त्यांना, हे निमित्त होतं. पाशामध्ये बांधण्यात आलं, रावणाच्या पुढे उभं केलं, खाली बसून ठेवायचं आहे, खाली बसून ठेवता येतं. हनुमंतांनी शेपटीचं आसन केलं, रावणापेक्षाही उंच जाऊन बसलं. हा वर बसलं. तुम्ही म्हणाल, तुम्हाला कसं माहीत मी तिथंच होतो? हे विसरायचं नाही तुम्ही. आता मी गेलो तरी विसरत नाही तुम्ही. काही काही जणीच्या स्वप्नात येईन मी तिथंच होतो. ऐका, महाराज श्री हनुमंताला विचारलं, ए बंदर कौन है तू, कहां से आया है? हनुमंत काय ऐकून घेणारे होते का? हनुमंत म्हणे, मी जरी बंदर आहे, तू बोल रे दलिंदर. मी बंदर आहे, मला अक्कल आहे, पण तू दलिंदर आहे, तुला अक्कल नाही, बाई चोरून आणलीस ना तू, म्हणून दलिंदर. महाराज म्हणतात, का आला? रामदूत आहे मी, तुला खूप नाज आहे तुझ्या शेपटीवर, नाही का? खूप सारा मोठा प्रसंग आहे. शेवटीचा पर्याय म्हणून हनुमंतरायाची शेपटी पेटवण्यात आली. पूर्ण कापड आणले, होतं नव्हतं ते अगीचं तेल आणलं आणि पेटवून द्यायचं. कोणाच्या हाताने पेटत नाही. हनुमंत म्हणे, मानकऱ्यांनी पेटवलं पाहिजे. मानकरी माहीत आहे, मुख्य त्यांचा मान असतो ना ते. मग म्हणे यांनी पेटवायचं. म्हणे कोण मानकरी? तर रावणच. रावणाजवळ टेंबा दिला किंवा माची दिली. रावण पेटवू लागला. पेटवता पेटवता शेपटी भडकली आणि फुकटमध्ये रावणाने अर्धी दाढी आणि अर्धी मिशी जाळली. अजामत केली ना रावणाची. हनुमंत महाबळी, रावणाची दाढी जाळी. तदनंतर पूर्ण लंका पेटवली. लंकेचा धूर निघाला. पुन्हा हनुमंतराय समुद्रावर जातात, शेपटी विजवून येतात, सीतेकडे येतात. सीतेची आठवण म्हणून आपल्यासोबत चुडामणी घेतात, मातेला प्रणाम करतात आणि येतात. आल्यानंतर श्री रामचंद्रांना कळवलंय, प्रभू असंच आहे, सीता खूप दुःखात आहे, आता करायचं काय? म्हणे, विलंब करू नका, सेतुबंध तयार करा. कसं करायचं आहे? आले महाराज किनाऱ्यावर, रामेश्वराची स्थापना केली आणि पुन्हा सेतुबंध करायचं आहे. समुद्र प्रगट होतात. नळनीळ जामवंत त्यांच्या हाताने दगड करतात. तुम्ही त्यांच्या हाताने दगड टाकायला लावा. नळनीळ जामवंत इंजिनियर झाले, हातात खडू घेतात, दगडावर रामनाम अंकित करतात, समुद्रामध्ये फेकतात आणि त्याचा सेतुबंध तयार करतात. पण ते टाकत असताना श्रीरामचंद्राला वाटतं, कमाल आहे राव, माझ्या नावाने दगड तरतायत, मग आपण एखादं दगड फेकून पाहावं. मग काय केलं रामचंद्रजी, इथं वानरसेना काम करतायत, तर ते गेटपर्यंत गेले, लांब जरा. तिथं जाऊन एक दगड घेतला, माझ्याकडे पहा, नारळा एवढं घेतलं, नारळा एवढं घेतलं आणि टूप दिशी फेकलं की ते टूप दिशी खाली गेलं. राम म्हणे, हे कसं काय झालं रे? मोठं असं म्हणे, जरा लहान घेऊ. मग एक सफरचंदा एवढं घेतलं आणि ते फेकलं, तेही डुबलं. शेवटी सुपारी एवढं घेतलं आणि तेही फेकलं. आणि मग रामचंद्राला वाटलं, कोणी पाहिलं तर नाही मला. इकडे तिकडे पाहू लागले तर मागेच हनुमंत दिसले. अरे हनुमंता, तू कधी आला? हनुमंत म्हणे, पहिल्याच गाडीला. पहिली गाडी म्हणजे नारेळा एवढची. अरे तू पाहिलंस का? बरं जाऊ दे, कोणाला नको सांगू. काय देवा, कोणाला नको सांगू. अरे हे जे दगड आम्ही पाण्यात फेकतोय, त्या दगडाला तुझ्या नामाचा आधार आहे म्हणून तरतायत. जे दगड तुझ्या हातातून येत आहेत आणि तुझ्या हाताने फेकल्या जातात, त्याला कोण तारणार आहे प्रभू? ज्याला तू फेकून दिलंय त्याला कोण तारणार आहे? भगवंताच्या लक्षात आलं. सेतुबंध झालाय, चढाई केली. आता रावणाजवळ शांतीदूत बनून कोण जाईल? अंगदाचं चयन केलं. अंगद हा बालीचा मुलगा आहे. अंगद लंकेत आला, रावणाच्या पुढे उभा झाला आणि सांगतायत, रावण, मी रामाचा दूत आहे आणि शांतीदूत बनून आलोय. हे बघ, मी सांगतोय, लक्षात ठेव. म्हणे, काय? माझ्या रामाला शरण जा, कल्याण होईन तुझं. नाही ऐकलं. कोण आहेस रे तू? कोण आहेस? ओळखायचं तुम्हाला कोण आहे? मीच आहे, मी. अरे तू कोण, सांग ना. रावण, मी आहे, माझं नाव अंगद नाम बाली कर बेटा.
मी बालीपुत्र अंगद. बालीचं नाव ऐकलं ना हादरला रावण. का? कारण बालीनी रावणाला बगलीत मारून 10 चक्रा समुद्राला मारल्या होत्या. कळलं का? आणि बगलीत बांधून घरी आणलं आणि अंगदाच्या पाळण्याच्या वर बाहुलं, हे 10 तोंडाचं बाहुलं म्हणून पाळण्यावर लटकवलं होतं. कळलं का तुम्हाला? तुम्ही बाहुले आणतात ना लेकरासाठी, बालीनी बाहुलं जिवंत आणलं होतं आणि रावण उलटा टांगला होता पाळण्यावर. कुठं कुठं? अंगदाच्या पाळण्याला. तुम्ही म्हणाल तुम्हाला कसं माहित? मी होतो तिथं. ओवी देतो ना मी. अंगदाचे मुत दिचवी रावणाच्या मुखात. अंगद 1 नंबर करायचा आणि रावण ते. आणि आता ते आठवण करून देतात. भावार्थ रामायणातली ओवी आहे, माझ्या खिशातलं काही नाही. आठवण करून देते. आठवलं का? अंगद नाम बाली कर बेटा. बालीचा मुलगा. बालीचं नाव घेतलं की हादरला. आणि मग म्हणे का रे कशी आहे बाबा? कळलं का तुम्हाला? एखाद्या वेळेस तुम्ही खूप भांडणं करा तुमच्यापेक्षा वर्चस्व येऊ द्या, तुमची सगळी एनर्जी निघून जाते. तुम्ही आहे का? मला माहित नाही तुम्ही आहे म्हणून. मला वाटलं दुसऱ्याचंच लेकरू आहे. पता का नाही? बायातलंही जास्त होत आहे. चल जाऊ द्या. मग महाराज मी अंगद बालीचा मुलगा. कशा आहे बाबा? कशा आहे बाबा विचारायला तुम्हाला जावं लागेल. म्हणजे अरे ज्या माझ्या बापाने तुला बगलीत दाबलं तो बाली किती बलवान, आणि त्या बालीला एका बाणात भगवान रामचंद्रांनी मारलं, तो किती बलवान आहे कल्पना कर. त्यावेळेला रावणाला राग आला आणि म्हणते ए लाज वाटत नाही लेका? बापाला मारलंय त्याच्या सोबत जातोय, माझ्या पार्टीत ये, मुख्यमंत्री बनवून तुला. लई सावध राहा लागतं. आता तुम्ही सावध नाही करणार काय? काव काव सुरू आहे आतमध्ये. चला जाऊ द्या. चालू देऊ का बंद करू? अरे बापरे, चालू देऊ? मागच्या चालू देऊ का बंद करू? चालू द्या, चालू द्या. मेला तर मेला महाराज बोंबलून. तुमचं काय चाललंय? कमाल आहे. बरोबर, ऐका, जास्त वेळ नाही, 15 मिनिट घेतो. राजकारणामध्ये साम दाम दंड भेद हे पूर्वीपासून चाललेत. साम म्हणजे काय लक्षात घ्या. गावाचं इलेक्शन सांगतो, वाढवण्याचं सोडून बरं, आमच्याकडचं. साम 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 याला म्हणतात बाबा रे इलेक्शन करू नका, सगळ्यांच्या मते एक सरपंच करा. साम. मग त्याच्यात एक धसकट उभं राहतं, नाही नाही मला इलेक्शन लढवायचं. केलं त्यांनी, दुधात मिठाचा खडा टाकला आणि केला गावचा नासोडा. कळलं का? नाही नाही मी इलेक्शन लढणार. पाहिलं तर काहीच नाही त्याच्याजवळ, पण मी लढणार. लढ बाबा. मग झालं काय? सामानी जमलं नाही तर मग त्याला सांगितलं तुला इलेक्शन लढायचं, याच्यासाठी करतो का? घे काही पैसे देतो आणि शांत राह. दाम आलं ना? मग दाम दिलं की मग काय पुढे? भेद. दाम दिल्यावर भेद कळतं याच्या मनात काय. साम दाम भेद. आणि एवढं केल्यावरही ऐकलं नाही की मग दंड. कळलं का? साम दाम दंड हे पूर्वीपासून चालू आहे. म्हणून पहिल्यांदा साम दाखवलं कोणी? रावणाने. कोणाला? अंगदाला. अरे ये माझ्याकडनं, राजा बनवून तुला. नाही पाहिजे, तुझ्यासारखे किती राजे गेले, तू चल माझ्याकडनं. नाही ऐकलं. शेवटी म्हणे हे वानर जास्त बोलतंय रे. त्या सगळ्या सेवकांना राक्षसांना धरा याला आणि उचला आणि फेका समुद्रात. ते राक्षस पहिले हनुमानजी आले होते, सगळ्या राक्षसाची थंडी घातली होती. ते सगळे हात जोडून म्हणते बाबा आम्ही नाही जाणार मारायला. आणि जसे ते रावण मध्ये पाहता काय धरा ना त्याला. जवळ गेले दैत्य किती ते राक्षस म्हणते बाबा हम बाल बच्चे वाले है बाबा, मारो मत, मालक बोल रहे इसके लिए. अरे बाबा मारो मत, बाल बच्चे वाले हम, लेकरा बाळा वाले आहोत महाराज, मारू नका. ते एक म्हणतं म्हणून येतं. अंगदानी डोळे काढले की ते बाजूला गेले. शेवटी अंगद म्हणे काय यांना पाठवतोस रावणा? ये मी फक्त इथे पाय रोवतो, हे पाय उचलून दाखव माझा. रामासोबत युद्ध करायचं सोड, फक्त माझाच पाय उचलून दाखव जमिनीवरचा. सीता तुला देऊन दिली समज रामाच्या माघाऱ्या. फक्त पाय उचलून दाखव. काही दैत्यांनी पायाला हात लावले की डोळे काढले की बाजूला गेले. रावण मग आला मांड्या ठोकत, थांब म्हणे मी पाय उचलतो. पाय उचलतो म्हटलं की पायाला हात लावलाय. वरून अंगद म्हणतोय मूर्खा, माझे पाय धरण्यापेक्षा रामाचे धर, कल्याण होईल तुझं. पाय धरून हिसांडे मारू लागला. 2-4 मुकुट धरले, हातात धरले आणि फेकले माग. ते सगळे मुकुट रामाच्या जवळ आलेत. राम म्हणतात हनुमंताला, हनुमंता काय आहे? हनुमंत म्हणते प्रभू काल मी लंका पेटवली ना, आज नाही राहिलं सुईलं पार्सल येतोय म्हणे आपल्याकडे. मग महाराज अंगदानी पायाचा हिसांडा मारला. रावणाला धाड दिशी मागे पाडलं आणि वापस आले.
प्रभूला सांगितलं, प्रभू लातो के भूत बातों से नहीं मानते. मग काय करायचं, करा तयारी. पूर्ण तयारी केली. इकडनं रामाची पार्टी सजलेली आहे, तिकडनं रावण सुद्धा युद्धासाठी सजलेला आहे. वेळेअभावी दोन्ही समोरासमोर येतात आणि जवळ समोरासमोर आल्यानंतर आक्रमणाला सुरुवात होते. इकडनं राम, तिकडनं रावण. बोलिए रामराज भगवान की, राजा रामचंद्र भगवान की जय. दशानन महाराज की जय. राजा रामचंद्र भगवान की जय. दशानन महाराज की जय. त्या पार्टीचा आहे का तुम्ही जय म्हणता? दशानन महाराज की, राजा रामचंद्र भगवान की जय. दशानन महाराज की. हा अजय जय म्हणतो. राजा रामचंद्र भगवान की जय. दशानन. राजा रामचंद्र भगवान की जय. रावण महाराज की आहे. हे आताच नाही राम भाऊ, आपले संजू भाऊ, हे रावणाच्या पार्टीचे पहिल्यापासून आहेत, आताच थोडी आहे. किती सांगा ते जातातच. तुम्ही नाही बरं, तुम्ही नाही, मग तीच सांगतोय मी. चला जात, वेळ कमी आहे माझ्याकडे, खूप प्रसंग गोड आहे, पुन्हा कधीतरी पाहू. राम आहे नाही महाराज ते. शेवटी मग काय आक्रमण सुरू झालं. बोलिए राजा रामचंद्र भगवान की जय. राजा रामचंद्र भगवान की जय. आक्रमण. एकमेकावर प्रहार सुरू झाला. सपासप 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 सपासप. कितीतरी योग्य मार्ग सुरू झालेले आहे. मार्ग सुरू झाले. एक दिवस दोन दिवस युद्ध होऊ लागलेले, थांबू लागलेले, होऊ लागले, थांबू लागलेले आणि थांबले. एके दिवशी इंद्रजित आला. इंद्रजिताने शक्ती मारली, लक्ष्मणाला लागली. लक्ष्मण मूर्छित आहे. द्रोणागिरी पर्वत हनुमंतराय आणतात. सुषेण वैद्य येतो, संजीवनी बुटी ओळखतो आणि लक्ष्मणाच्या मुखात ते द्रव्य सोडतो. लक्ष्मण उठून उभे राहतात. लक्ष्मणाने नंतर इंद्रजिताचा वध केला. हनुमंतानी इंद्रजितानी मांडलेलं जे अनुष्ठान आहे पाताळामध्ये, त्याचा सर्वनाश केला. आता इंद्रजित मारला गेला, अनेक राक्षस मारले गेले. परिणामतः कुंभकर्णाला बोलावलं. शेवटी कुंभकर्णाचं विभीषणाचं एक सुंदर संभाषण सांगितलंय. वेळ माझ्याकडे कमी आहे. विभीषणाचं आणि कुंभकर्णाचं संभाषण आहे. कुंभकर्ण म्हणतो, विभीषणा लाज वाटत नाही, सख्या भावाला सोडून वैऱ्याकडे गेलास? तेव्हा विभीषण सांगतो, दादा तू पण इकडे येऊन जा. म्हणे का? अरे रावणाने परस्त्री चोरून आणली. तेव्हा कुंभकर्णाचे वाक्य आहे, विभीषण तू केलं ते चांगलं केलं बाबा, जा सदा सुखी राहशील तू. कुंभकर्णाने विभीषणाला सांगितलं. नंतर कुंभकर्णाचं रामाचं युद्ध झालं. रामाचं युद्ध झाल्यानंतर परिणाम हा झाला, कुंभकर्णाचा वध झाला. बोलिये श्यावर रामचंद्र भगवान. शेवटी आता रावण एकटाच राहिलेला आहे आणि एकट्या रावणाचा वध करण्याकरता प्रभू रामचंद्र पुढे आले. आक्रमण सुरू झालं. बोल, आक्रमण सुरू झालं. आक्रमण प्रहार होऊ लागला. प्रसंग खूप सुंदर झाला. भगवंतानी बाण उचललेला आहे. विभीषणाने सांगितलं, नाभीत मारा याच्या. भरलेला बाण निशाणा पाहिला, रावणाच्या नाभीत बाण सोडला की रावण थाड दिशे खाली पडला. रावणाचा वध झाला. मेला रावण, मारणारच होतो मी त्याला, आज सोडणारच नव्हतो. तसंही आज राम बसले, त्याला कसं सोडणार आहे मला? भगवान प्रभू रामचंद्राने रावणाचा वध केला. मंदोदरींचं सांत्वन केलं. राजसिंहासनावर विभीषणाला बसवलं. सीतेला सोडवून घेतलेलं आहे. सीतेची अग्निपरीक्षा नव्हे तर अग्नीमध्ये ओरिजिनल सीता होती, ती मायावी सीता टाकून ओरिजिनल सीता काढून घेतलेली आहे. सगळ्यांचं सांत्वन करून विभीषणाला राजा बनवून लंकेचा भगवान परत निघाले. पुष्पक विमानामध्ये. विमानामधून येत असताना हनुमंतांना पुढे पाठवलं. भरताला सांग आज सायंकाळपर्यंत मी येणार नाही तर उडी घेईन शरयूमध्ये. भरताला सांगितलेलं आहे. येत असताना समोर निषाद राजांना भेटले. तिथं केवट आहे. केवट म्हणे, प्रभू जाताना माझ्या नावेत गेले, येताना मोठ्यानी विमान दिलं तर त्याच्या विमानात आले. बरे. भगवान म्हणे, नाही रे केवटा, जाताना माझ्याकडे काही नव्हतं ना आता परत वापस जाताना काही, कसं काय फुकट 2-2 वेळा जावं, लाज वाटली म्हणून वरून आलो. ते म्हणते, ठीक आहे प्रभू, आप तो चतुराक्ष शिरोमणी हो, मला एकच इच्छा आहे प्रभू, आयुष्यभर नावेत बसलो मी, कधी विमानात बसलो नाही हो, मला तुमच्या विमानात बसवान का? ऐका ऐका रामाचे वाक्य, मला तुमच्या विमानात बसवान का? राम म्हणते, माझ्याबरोबरची VIP सीट कॅन्सल करेन पण तुला बसवन मी. कळलं का? याला रामराज्य म्हणतात. माझ्या बरोबरचा कॅन्सल करेल पण तुला बसवेल. केवटाला आणि त्याच्या पत्नीला विमानात घेतलं आणि अयोध्येत गेले. भरताला भेटले, भरताच्या जटा सोडल्या आणि आता सगळे एकत्रित आले. वेळ कमी असल्यामुळे भगवान परमात्मा आज खरे अयोध्येचे राजे झालेत आणि आज कथेमध्ये सुद्धा भगवान प्रभू रामचंद्र रामराज्य अभिषेकाचा अनुभव करणार आहेत. भगवान श्री भोलेनाथ, भगवान श्री रामचंद्रांचा रामराज्य अभिषेक
जे जे आपल्यासोबत होते सगळ्यांना काही ना काही दिलंय. हनुमंताला काय देऊ याचा प्रश्न पडलाय. अनेक प्रश्नाचं चिंतन करत असताना अयोध्येमध्ये दौंडी दिली. आज राम राजा होणार. आता उद्याचा मुहूर्त पाहायचा नाही. लक्षात घ्या, अजून एक सांगतो, उद्याचा मुहूर्त पाहायचा नाही. उद्या कोणी पाहिलंय? म्हणून म्हणतात आजच राम गादीवर बसला पाहिजे. म्हणून आजच 22 तारखेला मंदिरात सुद्धा बसला पाहिजे. पुढचं कोणी पाहिलं महाराज? आली ना तिथी. आता काही काही मोठे आचार्य त्याच्यावर वाद करतायत. मी बोलत नाही लहान तोंडी मोठा घास काय करायचंय मला, कळलं का? उगीच घेणं ना देणं, वाजवा रे वाजवा, चला जाऊ द्या. मग आज बसलाय सगळ्यांच्या मनात आनंद. तसंच म्हणे आताच रामराज्य करायचंय. मग काय दिंडी ढकून दिली आणि प्रभू रामचंद्राच्या रामराज्य अभिषेकाची तयारी झाली. 4 भावंड आहेत. मा जानकी आहे, महाराज श्री हनुमंतलाल विराजमान आहे, रथारूढ झाले आणि रामराज्य अभिषेकाची झाकी निघाली गावामधनं. सगळ्यांनी आनंद घ्यायचा. हात उपर. राम जी की निकली सवारी, राम जी की निकली सवारी, राम जी की लीला है न्यारी, राम जी की निकली सवारी, राम जी की लीला है न्यारी। किती जणांना आनंद झाला? उभे राहू शकता. एक तरफ सीता, एक तरफ लक्ष्मण, एक तरफ सीता, बीच में जगत के पालनहारी, राम जी की निकली सवारी, राम जी की लीला है न्यारी, राम जी की निकली सवारी, राम जी की लीला है न्यारी।
रपसीता बीचते जगत के पालनहारी राम जी की निकली सवारी राम जी की लीला है न्यारी राम जी की निकली सवारी राम जी की लीला है न्यारी रामचंद्र भगवान राजा रामचंद्र भगवान परमेश्वर भगवान की जय। नमः पार्वती पते हर हर महादेव। ऐका, बोलू नका, बस झाली, कथा समाप्त झाली आहे। भगवान गुरु महाराजांच्या सानिध्यात भगवान प्रभू राम राजे झाले आणि गोस्वामीजी महाराज राम राजे होतात तिथपर्यंतच कथा लिहितात। पुढे सीतेचा वनवास लिहत नाही, ते वाल्मिकी रामायणात आहे। तुलसी रामायणामध्ये रामराज्यापर्यंतच कथा आहे, मी तिथपर्यंत नेली आहे आणि आज मी सुद्धा या कथेला इथेच पूर्ण विराम देतो। पूर्ण विराम देत असताना इकडे पा, बोलू नका, आई ऐका माझ्याकडे, हे बोटं किती आहेत? मोठ्याने बोला, किती आहे? 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 हां, बघा बघा, भगवान प्रभू रामचंद्रांचा रामराज्याभिषेकाबरोबर कथेला पूर्णविराम। बोलत असताना काही चुकलं असेल तो माझ्या वाणीचा दोष, भावनेच्या आहारी जाऊन तसं मी बोलत नाही काही, पण कदाचित एखादा शब्द कोणाला लागला असेल, माझ्या बुद्धीचा दोष। जे काही बरं वाटलं असेल, गुरुवर्यांचा आशीर्वाद, भगवान परमेश्वरांचा आशीर्वाद म्हणून आपल्याजवळ ठेवा। येतामती येतावकाश बोलण्याचा प्रयत्न केला। या कथेमध्ये ज्या ज्या सर्व सद्भक्त मंडळींनी रंग भरला, अशा सगळ्या मंडळींचं मनापासून कौतुक करतो। त्यामध्ये सगळ्यात महत्त्व मी परमेश्वर कमिटीला देणार की त्यांनी ह्या सुंदर मुहूर्तावर कथेचं नियोजन केलं। एकदा विश्वस्त कमिटीचा आपण कौतुक करायला पाहिजे। या कमिटीमध्ये असणारे आमचे महावीर सेठ, संजय भाऊ माने, अनंतराव देवकते, त्यानंतर विलासराव वान, माधवराव पाळसकर, अनिल मादस्वार, आद्य काकू, भोयर काकू, मुलुंगे काकू, गजानन मुतलवाड, बनसोडे काका, तदनंतर अजून एक काय ते त्या सगळ्यांचं मनापासून टाळ्याने कौतुक करा। एकही असं पत्र राहिलं नाही आपल्या या वाढवणा नगरीतलं। सगळ्या वृत्तपत्रामध्ये बातमी होती, काही काही बाहेरच्याही वृत्तपत्रामध्ये बातमी होती, म्हणून सर्व पत्रकारांचं मी व्यासपीठावरून खूप खूप धन्यवाद आणि त्यांचं कौतुक करतो। व्यासपीठावरून त्यांना साधुवाद देतो। धर्माच्या कामाकरता असंच पत्रकार मंडळींनी पुढं राहावं, सतत धर्माचं काम करत राहावं। हे भगवंताचं काम आहे, परमेश्वराचं काम आहे। भगवान परमेश्वर आपल्याकडे, आपल्यामध्ये आपल्या विचाराची, आपल्यामध्ये असणाऱ्या विचारांची, आपल्यामध्ये असणाऱ्या सर्व गुणांची भगवान परमात्मा आवृत्ती करत राहो आणि आपण असाच प्रचार प्रसार करत राहावा असा आशीर्वाद। त्यानंतर ज्यांनी आज लाईव्ह कथा दाखवली, म्हणजे अयोध्येमध्ये जे चाललेलं आहे ते आज टीव्हीचं नाही का? हां, अच्छा, 7 दिवसाची जी लाईव्ह कथा दाखवली आमचे अनिल मादस्वार दादा, मागच्या वर्षी नाही, मागच्या अधिक मासामध्येही त्यांनी सुंदर हे नियोजन केलं। एकदा त्यांचीही टाळ्यांच्या माध्यमातून कौतुकाची। त्यानंतर अन्नदान ज्यांनी केलं आमचे, त्यामध्ये भाईजी आहेत, बालाजी पोटे पाटील आहेत, पोरे पाटील आहेत। त्यानंतर महिला मंडळ ज्यांनी रोज रांगोळी टाकायच्या, सजवायच्या, त्या सर्व माझ्या माता भगिनींचं खूप खूप कौतुक। एकदा त्या सगळ्या जणींचं टाळी वाजून कौतुक करा। हे सगळ्यात मोठं काम आहे, आपले सगळे काम सोडून हे काम करत होतात, म्हणून सगळ्या माझ्या माता भगिनींचं पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद। तदनंतर अन्नदान मदत करणारे सर्व स्वयंसेवक
आणि त्यानंतर पूर्ण गावातील तरुण मंडळी, सहकारी मंडळी, युवक मंडळ, सर्व गावकरी मंडळी सगळ्यांचं मनापासून कौतुक आणि सगळ्यांसाठी एकदा टाळ्या वाजून घ्या. विशेषत्वाने ज्यांच्याकडे माझं 7 दिवस राहणं होतं, अगदी जीवापाड प्रेम केलं असा आमचा, ज्यांच्याकडे 7 दिवस मी होतो, आमचे असतील, आमच्या आई असतील, दोन्ही ताई असतील, लहान लहान त्यांचे लेकरंसुद्धा अतिशय मनापासून त्यांनी सेवा केली. एकदा त्यांचंही व्यासपीठावरून खूप खूप कौतुक, आशीर्वाद, साधुवाद. त्याचबरोबर मला विसरता कामा नये. पहिल्या वर्षापासून मी इथे कथा करतोय, मला कळते तेव्हापासून परमेश्वरांची माझ्यावर कृपा आहे, आशीर्वाद आहे. आणि तेव्हापासून सगळी तुम्ही वाढवण्यातली मंडळी माझ्यासोबत आहे. त्यामध्ये जेव्हा सुरुवातीला माझा निवास होता ते असे आमचे पारडीकर काका इथे असतीलच, ते त्यांचंही एकदा मनापासून कौतुक करा की जे निस्वार्थ वृत्तीने माझ्या सानिध्यामध्ये राहतात असे आमचे पारडीकर बाबा, त्यांचंही कौतुक करतो. तदनंतर माझ्यावर नितांत आईसारखं नव्हे, आई म्हणूनच प्रेम करते आणि तोच भाव कायम माझ्या संदर्भामध्ये आहेत अशा आमच्या पळशीकर आई, पूर्ण त्यांचा परिवार, त्यांचंही मनापासून मी कौतुक करतोय. अजून कार्यक्रमामध्ये नेहमी सहभागी राहणाऱ्या आमच्या पारडीकरताई, त्यांचंही मनापासून कौतुक करतोय. उपस्थित असणाऱ्या सगळ्या माता भगिनींचं कौतुक करतोय. एक एक नाव घेणं तर शक्य नाही, पण त्याचबरोबर मागच्या कथेमध्ये माझा निवास ज्यांच्याकडे होता असे आमचे विशालदादा जज्जरवार, त्यांनीही खूप सुंदर 7 दिवस सेवा केली मागील अधिक मासामध्ये. त्यांचंही, त्या आईंचं, आमच्या ताईंचं, छोट्या दिदींचं मनापासून कौतुक करतो. तुम्हीसुद्धा टाळ्यांच्या माध्यमातून कौतुक करा. ही एक एक सगळी मंडळी सानिध्यामध्ये येत आहे. परमेश्वर ही कृपा करतो आहे म्हणून सर्व माता भगिनींचं मनापासून कौतुक करतोय. काही चुकलं असेल माझं, बालक कहे जब तोतरी बाता प्रेम से सुनो माता रूपिता या न्यायाने, मी सगळ्यांची क्षमा याचना करतो. माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो. पण त्या अगोदर पंचक्रोशीतून सगळी मंडळी आली. एक एक गाव तर आज नाव घेणं मला शक्य नाही, प्रत्येक गावातील मंडळी आहे मला माहीत आहे. आणि ह्या सगळ्या पंचक्रोशीमध्ये माझे सगळे भक्त आहेत, सगळे मला चाहणारे आहेत. तुम्ही सगळी मंडळी माझ्यावर प्रेम करणारी आहे म्हणून सगळ्यांच्याच गावाचं मी नाव घेतलं असं गृहीत धरतो आणि वाणीला पूर्ण विराम देतो. शेवटचा एक प्रश्न विचारतो. माफ केलं तर हो म्हणायचं, नाही केलं तर नाही म्हणायचं, एकच विचारतो. काही चुकलं असेल माझं तर उदार अंतकरणाने माफ केलं का? भूक लागली का? आवाज निघत नाही? मागची मंडळी आवाज येऊ द्या गेटपर्यंतची. काही चुकलं असेल तर माफ केलं का? म्हणजे मागच्यानीच बोलावं आणि पुढच्यानी बोलू नये असं नाही, सगळ्यांनी एकदाच बोला. माफ केलं का? आणि काय चुकलं माझं? बस असंच प्रेम करा कायम. सगळ्यांचं मनापासून कौतुक करतो. आमच्या सकवांताई आहे, मुंडावरे ताई आहे, सगळ्या 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 बसलेल्या. हरये नमः, हरये नमः, हरये नमः, हरये नमः, हरये नमः, हरये नमः. इथे कथा पूर्ण विराम झाली आणि कथेबरोबर भजनी काला करून घ्यायचा आहे. हा शास्त्रीय नियम आहे. वेळ नसल्यामुळे अशा आला ना तर भगवंताचा साक्षात्कार करूनच बाहेर निघेल. ते तुमच्या नांदेड जिल्ह्यात होत आहे महाराज. वाक्य लिहून ठेवा डायरीवर आणि मीच बोलतोय. 7 दिवसाची प्रतिकृती एकदा आपण तिथे आली आणि बघितलीत ना तर देव काय, ईश्वर काय, धर्म काय या सगळ्या गोष्टीची जाणीव त्या ठिकाणी होणार. म्हणून असं अध्यात्म ध्यान साधना केंद्र विरसनी क्षेत्रामध्ये होणार आहे. त्याचे अनेक उद्दिष्ट आम्ही डोळ्यासमोर ठेवले. पुढे चालून तिथे अनाथ आश्रम होणार, पुढे चालून तिथे वृद्धाश्रम होणार, पुढे चालून तिथे गुरुकुल होणार, पुढे चालून तिथे महाराज वारकरी विद्यालय उभं होणार. ह्या सगळ्या गोष्टींची उद्दिष्ट ठेवलेली आहे आणि मला माहीत आहे परमेश्वर ते सगळं करून घेणार आहे. तुम्ही सगळे माई माता, माई बाप सोबत राहायचं आहे. आणि बघा तुमचा एरिया आहे तसं जर विचार केला, मी कुठचा, कुठून आलो, इथे आलो, पण तुमचं प्रेम तुम्ही या ठिकाणी स्थिर केलं आणि जे होतंय ते तुमच्यासाठी होतंय. मी काय एकटा जीव सदाशिव राण्णापूर जीवाला गोर. जे होईन ते तुमच्या लेकरासाठी, जे अनुभव होईन ते तुमच्यासाठी. म्हणून सगळ्यांनी त्या कार्यामध्ये झटायचं आहे. त्या संस्थेचे आपण सदस्य आहोत या दृष्टिकोनातून त्या संस्थेला जोडायचं आहे आणि त्या संस्थेचं कार्य करायचं आहे. एवढं मी सगळ्यांना सांगेल. मी तुमचा एक लेकरू आहे, तुमचंच कार्य आहे, तुम्हाला करून घ्यायचं आहे. मला काही सोबत न्यायचं नाही. सुरुवातीपासून तुम्ही मला बघत आहात. मी स्वतः असं सांगणं चुकीचं राहील. मी कधी कोण्या गोष्टीचा लोभ केला नाही, करायचा पण नाही. जे केलंय ते तुमच्यासाठी आणि होणार ते तुमच्यासाठी. मला काय करायचं आहे, माझं होतं ते सोडून आलो.
बाकीच्यांचं कुठे सावडत बसणार आहे. म्हणून माझी विनंती ही आहे, तळमळ एक मनामध्ये आहे, मी म्हणून दाखवलेलं नाही पण बोलतोय, लक्षात घ्या. एकच माझ्या मनात धारणा आहे, जो माणूस दुःखी आहे ना तो त्या ठिकाणी येऊन सुखी व्हावं एवढीच अपेक्षा आहे. आणि तुमच्या सुखासाठीही झंझट चालू आहे, म्हणून त्या ठिकाणी सगळ्यांनी यायचं आहे, सगळ्यांनी जुळायचं आहे. आता भजनी काल्यानुसार आपण दहीहंडी फोडून घेऊ, सगळ्यांनी स्थिर बसायचं आहे. आपल्याला जे मदत करता येईल ते सरळ असते, त्या आश्रमासाठी आपल्याला मदत करायची आहे. अतिशय सुंदर आश्रम आहे. एक वेळेस आपण सर्वांनी सहकुटुंब परिवारांनी आपली भेट द्यायची आहे आणि आपल्याला जे मदत करता येईल ती करायची आहे. ऐका, झालंय? ऐका, पहिले हंडी फोडून घेऊ. कंठी धरिला कृष्णमणी, कंठी धरिला कृष्णमणी, कंठी धरिला कृष्णमणी, कंठी धरिला कृष्णमणी. अवघाजनी प्रकाश, अवघाजनी प्रकाश, अवघाजनी प्रकाश, अवघाजनी प्रकाश. काला वाटू एकमेका, काला वाटू एकमेका, काला वाटू एकमेका, काला वाटू एकमेका. वैष्णवनिका संभ्रम, वैष्णवनिका संभ्रम, वैष्णवनिका संभ्रम, वैष्णवनिका संभ्रम. वाकुलिया ब्रह्मादिका, वाकुलिया ब्रह्मादिका, वाकुलिया ब्रह्मनिका. उत्तम लोका दाखवू, उत्तम लोका दाखवू, उत्तम लोका दाखवू, उत्तम लोका दाखवू. तुका म्हणे भूमंडळी, तुका म्हणे भूमंडळी, तुका म्हणे भूमंडळी, तुका म्हणे भूमंडळी. आम्ही बळी विरगाळे, आम्ही बळी विरगाळे, आम्ही गरीब गारे, आम्ही गरीब गारे. काला वाटू एकमेका, काला वाटू एकमेका, काला वाटू एकमेका, काला वाटू एकमेका. वैष्णवनिका संभ्रम, वैष्णवनिका संभ्रम, वैष्णवनिका संभ्रम, वैष्णवनिका संभ्रम. श्री कवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. ऐका, सगळ्यांनी शांत बसायचं आहे. 2 मिनिट आमचे संजूभाऊ बोलतील, त्याच्यानंतर आरती होईल. आरती झाल्यानंतर सगळ्यांनी ग्रंथाचं पूजन करायचं आहे, दर्शन करायचं आहे. ज्यांचं ज्यांचं दर्शन झालं त्यांनी महाप्रसादाकडे जायचं आहे. लक्षात ठेवा, ग्रंथाचं पूजन दर्शन सगळ्यांनी करा. सुंदर असा पर्व आहे. आजच्या या पावन दिवशी 500 वर्षानंतर आज आपण दिवाळी साजरी करत आहोत. रामलल्ला मंदिरामध्ये विराजमान झालेले आहेत आणि या 22 जानेवारीच्या शुभ मुहूर्तावर परमेश्वर देवस्थान ट्रस्ट कमिटीच्या वतीने आयोजित संगीतमय रामकथेचा आज सांगता होत आहे. महाराज 7 दिवस दिसत आहे. त्या ठिकाणी महावीरचंद श्रीसीमाळ या ठिकाणी आपला स्वामीजींचा सन्मान करत आहेत. परमेश्वर भगवान की. यानंतर महाराजांसोबत यामध्ये श्री दीपक मालवे गायक आहेत, यांचा सन्मान. यांचा आवाज आपण सर्वांनी गेल्या 7 दिवसापासून ऐकलेला आहे. अतिशय सुंदर असं या ठिकाणी गायन करतात. भास्करजी मोहोळ हे सुद्धा अतिशय चांगले या ठिकाणी संचामध्ये आहेत. अनिलजी माधस्वार हे त्यांचा स्वागत. केवळ अतिशय सुंदर अशी झाकी
हनुमंत काका काळे, त्याचबरोबर असतात त्यांचा मानसन्मान परमेश्वर मंदिराचे विश्वस्त संजयजी भाईजीनं गेल्या 7 दिवसापासून या ठिकाणी मोरे पाटलाचा या ठिकाणी सत्कार केलेला आहे. सर्वांचं मी मनापासून